पूछो ना कैसे मैंने रैन बिताई, पूछो ना कैसे मैंने रैन बिताई। एक पल जैसे एक जुग बीता, एक पल जैसे एक जुग बीता। जुग बीते मुझे नींद आई, पूछो ना कैसे मैंने रैन बिताई। सजन आयो रे अलबेला, सजन आयो रे मोरा मन अत सुख बायो रे, मोरा मन अत सुख बायो रे अलबेला, सजन आयो रे अलबेला। सुख बायो रे अलबेला, अलबेला, अलबेला सजन। नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे आजी? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलं परत एकदा आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे जिलेट मार्क 3 प्रस्तुत चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा, को पॉवर्ड बाय निर्मल क्लिअर कोकोनट हेअर ऑइल आणि गोदरेज सिंथॉल डिओस्टिक, स्पेशल पार्टनर पॉलीकॅप. तर काल आपल्या भागामध्ये मराठी रंगभूमीवर दाखल होण्यासाठी जी 3 तगडी नाटकं तयार आहेत, त्यातले हे लाडके कलाकार आलेले होते. परत एकदा सगळ्यांचं आपण स्वागत करूयात. नाटकं आहेत वाडा चिरेबंदी भाग 2, अर्थात मग्न तळ्याकाठी, आषाढ बार आणि संगीत संशय कल्लोळ. प्रशांत नामले सर, असा कुठला प्रसंग घडला होता का रंगभूमीवर जिथे खरं तर फजिती होता होता राहिली आणि मग तो प्रसंग सावरला? काय रंगमंचाचा हा जो अवकाश आहे ना, या अवकाशात काहीही होऊ शकतं, कितीही मोठा नट असला तरी आणि कितीही रिहर्सल केलं तरी. काय जंकू? होऊ शकतं. आणि मुळात आता कसं आहे, मी इतकी वर्ष विनोदी नाटकात काम करत असल्यामुळे मला फास्ट बोलायची सवय लागलेली. स्पीडने बोलतो, स्पीडने रिॲक्शन देतो, ॲक्शन करतो, हे सगळी स्पीडची सवय झालेली आहे. आणि संगीत संशय कल्लोळ करायचं कारणच ते होतं की हा स्पीड मला तोडायचा होता. की मी जे रेग्युलर जे बोलतो ना, काय कसं आहे शंकू, ओके आहेस ना? तर संशय कल्लोळ केल्यापासून कसा आहे शंकू, बरं आहेस ना? हा स्पीड थोडा खाली आलेला आहे. पण तरीही काही काही वेळा गोंधळ होतोच. म्हणजे आता मुळात संशय कल्लोळ या नाटकातले जे शब्द आहेत, ती भाषा जुनी आहे. जुनी आहे म्हणजे बरेचसे शब्द आज बोलले जात नाहीत, प्रचलित नाहीत. म्हणजे अदमासे किंवा हे असे शब्द ते आज प्रचलित नाही आहेत. परवाच्याच प्रयोगाला कसं असतं की विनोदी नाटकात काहीतरी सतत सुचत असतं. कारण संशय कल्लोळ जसं गाणी आहेत तसे प्रचंड अतिशय ठासून भरलेलं विनोद आहे. त्यामुळे विनोदी नाटकात सतत, आणि माझं काम विनोद करण्याचं आहे, ह्याचं काम गाण्याचं आहे. त्यामुळे माझं काम असल्यामुळे ते मला सतत काहीतरी सुचत होतं. ते वाक्य असं आहे, ते सोडून द्या अश्विन शेठ, मला आधी सांगा तुम्ही माझ्या बायकोच्या निजायच्या खोलीत काय करत होतात?
आणि ह्या वाक्याच्या आधी मला काहीतरी जागा सुचली आणि बेस्ट जागा आहे यार ही. आणि पुढच्या वाक्याकडे दुर्लक्ष झालं मी नाही अश्विन शेठ मला आधी सांगा तुम्ही माझ्या बायकोच्या निजायच्या रूम मध्ये काय करत होता असं मी देवल सरांच्या नाटकात संशय कल्पना आणि त्यानंतर ह्याचा चेहरा समोर नीता पेन्शन डावीकडे दीप्ती तिचा म्हटलं काय झालंय ना नंतर मला आईला मी रूम म्हणालो. वा आता येणार आहे नेहा तुमच्याकडे तुमच्या भूमिकेबद्दल आता जाणून घ्यायचं. रंजू नावाचं पात्र आहे. ते बाबा ही आई हा मोठा भाऊ आणि मी घरातली सगळ्यात लहान मुलगी आहे. मॅड कॅरेक्टर आहे ते एकदम. आणि मला फार कष्ट करायचे नाही आहेत आत्ता कारण ती जशी 10 वर्षापूर्वी होती तशीच आत्ताही आहे. तिने 205 तोळे सोनं फुंकून आली आहे ती तर त्याचा काही गम न पछतावा आहे तिला आणि ती अत्यंत टेचात घरात वावरतीये. दीप्तीजी मला तुम्हाला विचारायचंय तुमच्या एक्सपिरियन्सबद्दल तुमच्या भूमिकेबद्दल. यात मी कृत्तिका नावाचं कॅरेक्टर करते. ही बाई महासंशयी आहे. तिच्या अच्छा. नवऱ्यावरती ती छोट्या छोट्या गोष्टींवरनं संशय घेत असते. एक ती इन्सिडेंट बघते आणि त्या प्रसंगाचा अर्थ काहीतरी वेगळाच लावते आणि नवऱ्यावर संशय घेऊ लागते आणि हळूहळू हा संशय इतका वाढत जातो की सगळा कल्लोळ होतो. दॅट इज माय कॅरेक्टर. आता उमाजींकडे येणार आहे तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल जाणून घ्यायचं. माझी व्यक्तिरेखा म्हणजे रेवती आहे. ही एका नायकिणीची मुलगी आहे. 17-18 वर्षाची अतिशय अल्लड अशी मुलगी आहे आणि तिचं अश्विन शेठजी या कॅरेक्टरवर अगदी मनापासून प्रेम आहे आणि आपण जिथे प्रेम असतं तिथे संशय राग या सगळ्या भावना येतातच. तर अशाच संशयातून निर्माण झालेला कल्लोळ म्हणजे संशय कल्लोळ आहे आणि त्यातली काय म्हणू आपण सगळ्यात लहान आणि अल्लड मुलगी आहे रेवती. वा तर बाकीही कलाकारांशी खूप गप्पा मारायच्या आहेत. नाटकातल्या गमती जमती जाणून घ्यायच्या आहेत. पण आता जाऊयात तुकरटवाडीतल्या कलाकारांकडे. तुकरटवाडीत जेव्हा जेव्हा पाहुणे कलाकार येतात तेव्हा आमचेही कलाकार तयार असतात काहीतरी वेगळं सादर करण्यासाठी. तर आज निवेदिता सराफ मॅडम इथे आलेल्या आहेत आणि त्यांचे सिनेमा म्हणजे तर आमच्यासाठी क्या बात. दे दणादण नावाचा सिनेमा होता आणि अफलातून कॉन्सेप्ट होती की लक्ष्मीकांत बेर्डे सर असतात त्यांच्यामध्ये एक पॉवर येत असते आणि लाल रंग बघितला की ती पॉवर जाते. याने एक सिनेमा बनवलाय तो बघून तुमचा होता दे दणादण आमचा आहे दण दणादण. बघेत मग आता याच्या सिनेमामध्ये काय घडणार आहे आणि कोणाची पॉवर जाणार आहे. सिनेमाचे 2 हिरो होते तसे इथे सुद्धा 2 हिरो आहेत. सुरुवातीलाच आपण भेटणार आहोत अशा एका हिरोला ज्यांना खरं तर पोलिसांमध्ये जायचं होतं पण ते डायरेक्ट जाऊ शकले नाहीत म्हणून डायरेक्टर होऊन ते पोलिसांमध्ये गेले. असे महेश जाधव सर त्यांना भेटूयात आता. या सर. स्किट करा ना. नाही नंतर कसं स्किट नंतर चंदू सर इतक्या वर्षानंतर आले. सर नमस्कार सर. कशा सर बरे आता सर. थँक्यू. आज आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का डायरेक्ट चंदू सर या ठिकाणी आलेले आहेत. वा क्या सर. म्हणजे व्यवसाय आणि शिक्षक असून सुद्धा एक आवड म्हणून ते दिग्दर्शन करतात. काय असं कसं शिक्षक नाही आहेत सर. अरे आहे बाबा. नाही. अरे आम्हाला माहित आहे पुष्कर शोत्री प्रसाद वो आणि हे अंड्या इंगळे रोज शाळा घेतात यांची हे रोज शाळा घेतात. अच्छा तिघांची. हा शिक्षक म्हणजे कडक अशी हातात छडी घेऊन शिकवतात. तर असं संदीप पाठक यांचा हुबेहूब आवाज काढणारे चंदू सर या ठिकाणी आज आलेले आहेत. काय संदीप पाठक हुबेहूब आवाज काढतात. संदीप पाठक नक्कल करतात. अच्छा असं मी उलट आहे ऐकलं. का थोडंसं. सर मला काढला. हा तर असो ज्येष्ठ नट जयवंत वाडकर यांच्या जीवनावर ते नाटक करतायत. कुठलं वाड्यावर राणाबंदी. वाड्यावर है ना. बरोबर आहे. वाडा चिऱ्याबंदी. अच्छा वाड्याची ते बंदी आहे का. असं काय नाही. साक्षात वैभव मांगले सर. क्या बात है. तुमचं ते सिरियल ते क्या बात है. ते हे काय सिरियल करते सर. माझे तुम्हाला माहित पती. नाही ते पाहिलं. माझे पती सौभाग्य होती. हो. काय सर तिच्यामध्ये तुम्हीच राहता ना लक्ष्मी. सेम ना.
नाही सर मी ओळखलं पण मला थोडंसं वाईट वाटलं सर तुमच्याबद्दल. का? त्या सिरियल मध्ये जे 2 लोक राहतात म्हणजे अशोक शिंदे आणि रमेश भाटकर सर हा. हे तुमच्या मागे राहतात हो. हो हो. हा माझं काय म्हणणं आहे तुम्हाला अजिबात घाबरायचं कारण नाहीये. तसं तुम्ही घाबरण्याचा उत्तम अभिनय केला त्याच्यामध्ये पण तुम्ही घाबरू नका सर. अजिबात घाबरू नका. ते तुमच्या केसाला पण धक्का लागू शकत नाही. चिन्मयजी एक मिनिट सर मला थोडासा वेळ पाहिजे थोडासा. आता किती वेळ द्यायचा 2 तुम्हाला? मिनिटं सर. एक तर स्किट राहिलं बाजूला, बाकीचं तुमचं चाललंय. स्किट काय होत राहते आपण नेहमी करतो ना स्किटच्या एवढं मनात घेऊ नका सर तुम्ही. 2 मिनिटं फक्त तुम्ही थांबा. अरे काय? अरे तुम्ही बघा तर खरी सर. अरे आयडिया लढवा लागतात वेगवेगळ्या. अरे विचारा त्यांना आधी. नाही सर अरे माझे मित्र आहेत ते. हे काय असं ते स्किट मध्ये होतं? कॅमेरा घ्या थोडस 2 मिनिटं सर. 2 मिनिट धरून फक्त 2 मिनिटं. मुछे होतो ना तुला जशी मुछे असणारे चिन्मय मांडलेकर या ठिकाणी आलेले आहे. थोडं लावून धरा सर. हा तर इतके मोठे आता सर ते आपले मन आपल्याला चेंज करायला लागेल. मुछे होतो ना तुला जैसी नाही तर मुछे होतो मांडले लाल जैसी हो. काय घाणेरडे पंच मारताय तुम्ही असले आणि नसलेल्या गोष्टीवर कसले पंच मारताय? नसलेल्या पंच मारता म्हणजे काय इतक्या वेळा येऊन गेले असलेल्या गोष्टी सगळ्या संपल्या. कुठून काढणार आहे पंच माणूस? म्हणून मिशीवर पंच. मग काय मिशी लावून तयार करून आणली त्यांच्यासाठी पंच. अरे काय करणार काय आम्ही कुठून आणणार कुठून आहे पंच? तर तुम्ही सर प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन काहीतरी करा ना. काय करायचं त्यांनी नवीन? तुम्ही काय करा ना 2-4 लफडे तरी करा. म्हणजे आम्हाला कसं तेवढं सांगा चिन्ह मांडलेकरांचे लफडेबाज असलेले प्रसिद्ध असलेले असं काहीतरी आम्ही बोलू शकतो. तुमच्या पंचसाठी त्यांनी काही करायचं? अरे मग काय तर आम्ही करत नाही काय. प्रत्येक वेळेस आम्ही त्यांच्यासाठी एवढे पंच काढतो. सर तुम्ही काहीतरी नवीन लफडा करा आणि लगेच असं नवीन 2-4 पंच काढतो. असं चिन्ह मांडलेकर सर ठिकाणी आलेलं जोरदार टाळा त्यांच्यासाठी वाजवायला पाहिजे. माय गॉड मला टाकलू हायवानला पकडला पाहिजे. टाकलू हायवान. चिकी चिकी बो बम बम, चिकी चिकी बो बम बम, चिकी चिकी बो बम बम. आमना जराची तुझ्या माझ्या प्रेमाची झाली कहाणी सुरू. चिकिन 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 चिकिन. ओ माय गॉड टाकलू हायवानचा शोध घेतला पाहिजे. हा शिर्के मेला काय? हॅलो शिर्के बाहेर बाहेर काय या? बाहेर माझा नंबर आधी आहे. अरे माझा नंबर आला. बादली आठवली बघा. बाहेर बाहेर गोळी घाली नाही बाहेर. गेलाय कोण? टकलू गेलाय. नाही बसलेत. अरे ते गेस्ट आहेत. येस थँक्यू फॉर दिस कॉर्पोरेशन. कोऑपरेशन. थँक्यू. आणि ही काय पद्धत आहे का मुलींची वागण्याची? मी कशाला तुमच्या तोंडी लागते? मला इन्स्पेक्टर महेश जाधवांना भेटायचंय. मी पत्रकार आहे. त्यांच्याकडे माझं खूप महत्वाचं काम आहे. यु नो ते खूप फेमस आहेत इन्स्पेक्टर महेश जाधव. ओके जाऊ दे मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना भेटते. येस पोलीस स्टेशन मध्ये गेलं पाहिजे. एक्सक्यूज मी. येस इन्स्पेक्टर महेश जाधव. येस बेगी. सर मला Yes. जरा तुमच्याशी बोलायचं होतं. येस बोलाव. मी पत्रकार आहे सर. गुड बोला. काय चाललंय तुमचं? हे असंच माझ्याकडे पाठ करून माझ्याशी बोलणार असाल ना तर हा मी पत्रकारांचा अपमान समजते. मी चाललीये. एक मिनिट मॅडम. ऍक्च्युली मला पण तुमच्याशी बोलायचं आहे. ऍक्च्युली आय लव्ह यू. शान मारण्यात निघून गेल्या अर्ध्या. मॅडम प्लीज आय वॉन्ट टू टॉक टू विथ यू. भेटूयात भाऊ लक्षाला.
मागे वा मागे वा मागे वा. मला बी न्या गे तुमच्या संग डबल सीट. तुम्ही माझे अंकुश आणि मी तुमचा सुनील बर्वे. अगं सुनील बर्वे नाही, ती मुक्ता बर्वे. मग हाय ना मी मुक्ता बर्वे. तू मुक्ता बर्वे? तो प्रसाद बर्वे तरी बरा दिसतो. कोण येऊ? तुला प्रसाद बर्वे माहित नाही? नाही. तो टेरी बिअर सारखा दिसतो ना तो. या माणसाचं मला विशेषच वाटतं. हा एवढा मऊ कसा काय? हा? आपण हापूस खातो तो कापूस खात असं. ते कार्टूनचे आवाज काढतात माहिती तुम्हाला? हा माहितीये मला. तुम्ही मिकी माऊसचा आवाज काढता ना? हो, मला सुद्धा येतोस. तुम्हाला येतो? हो. काय कॉन्फिडन्स. अरे खरंच येतो. मी दाखवू का काढून? हा दाखवा. ऐका. असा कसा? मिकी माऊसने शिटी गिळली त्याचा आवाज. शेर खानचा काढू? कुठला? मोगली म्हणा. शेर खान. शेर खानचा हा. दाखवा. बघा. असं कसा? शेर खानने मिकी माऊस गिळलाय. काय करू, किती मेहनत. आता गॉडजिलाचा काढू? गॉडझिला हा हा. दाखवा. म्हणजे आता तुमचं पंच असणार गॉडझिला आणि शेर खान गिळलाय बरोबर? नाही नाही, गॉडजिला शिट्टी वाजवतोय आता. मला न्या की आता तुमच्या सोबत. नाही नाही, ते शक्य नाही. महेश येईल एवढ्यात. महेश मग महेश काळे. मग राहुल देशपांडे आता लय मस्त मारामारी हो ना. मारामारी? गाण्याची गाणी. अगं दोघं गातात त्याला म्हणतात जुगलबंदी मुंगल. काय? जुगलबंदी मुंगल काय? जुगलबंदी. जुगलबंदी. हा हा. राहुल सर आले. राहुल सर, मी तुम्हाला आयटम बघायचं आहे? हा आयटम कसला? तुझं काय आयटम म्हणजे? गाण्यातला आयटम दाखवा दाखवा. ऐका सर. क्या बात आहे. क्या वा. बात आहे. काय मोबाईल वाय बरोबर आहे तो वाचतो. हॅलो सर. हॅलो सर. पाव लक्ष हा सर. सर पाव लक्षात येते काय टाइमपास करतोयस? हा, तुला टकलो हैवानला पकडायचा आहे, विसरलास वाटता? नाही नाही सर, विसरलो कसा? हा अहो, आधी लगीन कोंडाण्याचं. हर हर महादेव सर. बापाचा आहे मुलगा हाजीर हो. टकलू हैवान येत आहे गो. हे मांजर भाऊ. अरे आता आलोय तर काहीही बोलतात ही माणसं. मांगलोंबो काय हापूस आंबो काय बोला. ए बाळ राजा इकडे. काय नाव काय तुझं? डगरू. काय डगरू म्हणजे? दगूर दगूर दगर असतो ना, मारतो तो दगर. अरे दगर नाही रे, गदर. गट रब काय ते दगड. अरे याला सांगत जा जरा वाचन कर बाबा, साहित्य वगैरे वाचत चला. हो हो तर साहित्य वाचा. हा साहित्य म्हणजे काय रे? सामान. काय सामान? एकदा ऑडिशन का नाही घेत रे ह्या माणसांची तुम्ही? कोणाला कुठल्या डिपार्टमेंट मधनं आहेस? जेवण घेऊन आलोय. अरे
झालेल्या माणसाला कसा उभा करतोस रे साबळे? काहीतरी लाज बाळगा रे, काहीतरी लाज बरं, निरोप काय आहे? मिनी चौथा जेलो होतो. मिनी सौता? हा कोण मिनी? मिनी 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 चौथा. अरे का डोक्याची वाट लावता रे? निरोप दे. मिनी चौथा तुगरटोला जेलतो. पोलिसांनी आपल्याला घेरलेला हा. कुणी? पोलिसांनी. पोलीस? अरे फोसट. आपल्याला ताबडतोब पावलं उचलायला हवीत. म्हणजे हा, काहीतरी करायला हवं तातडीने. आपल्याला काय करूया? आता पलाचा हा. काय करायचा हा? पलाचा हा म्हणजे उठानी पलच उठा. अरे बापरे, एक काम कर, इथे सुरुंग लाव आणि चला पलत सुटा. चला, लावा, पलत सुरुंग सुटा. लावा. पलत सुटा. हाच टकलो हैवानाचा ऍक्ट आहे. टकलो, हे टकलो. भाऊलक्षा, अरे कुठेस तू? गेला तर गेला, मला 500 रुपयाला चुना लावून गेला. अरे ती जळलेली सायकल माझी होती, 500 रुपयाला घेतली होती मी ती. तो गेला तर गेला, पण सायकल गेली रे, ते महत्वाचं आहे. अरे आता ऍम्ब्युलन्सचा काय फायदा? माणूस तर गेलाय. मला नाही वाटत तो गेलाय. मला अजूनही वाटतं तो येईल, कुठून तरी नक्की येईल. हर हर महादेव. कुणी पाडली रे भिंत? कुणी पाडली भिंत? त्याला तिकडे येऊन ना साला फोकलून काढायला पाहिजे. कुणी पाडली भिंत? नाही, मी नाही. हे विटा रचून ठेव त्या पहिल्यांदा नीट रच. एकावर एक नीट ठेव. अबे हे काय करून आला? साहेब, अहो हे बघा ना, विटा रचतोय पण ह्या पडत्यात. नुसतं विटा लावून काय होणार आहे? त्याला लागणार आहे मजबूत सिमेंट. म्हणजे कसं आपल्या चला हवेच्या टीम सारखं मजबूत. म्हणजे सर्वच कलाकारांच्या मेहनतीच्या विटांना लागणार विनोदाचं मजबूत सिमेंट, म्हणजेच ACC कॉन्क्रीट प्लस, अर्थात हाय परफॉर्मन्स सिमेंट. यामध्ये आहे उच्चतम ताकद, अत्याधिक मजबूत व टिकाऊ बांधकामासाठी. समजलं? लाव बटकन. भाऊलक्षा, म्हणजे खरंच तुझी पॉवर परत आली आहे. आता माझ्यात पॉवर आली, पॉवर. दाखवतो पॉवर, दाखवतो बघा. आलोच जाऊ. ठेवतो. बघितली माझ्यातली पॉवर, बघितली? काय झालं? पडलं का? काय झालं? पॉवर कुठे गेली? माझ्यातली पॉवर गेली. अशी कशी गेली? काळा रंग बघितला की माझ्यातली पॉवर जाती. ओ माय गॉड, काळा रंग बघितला की तुझ्यातली पॉवर जाते. ओ माय गॉड, मग आवडा का? पांढरा रुमाल बांधा तोंडावर. मला सोडा, मला कोल्ड ड्रिंक. अरे काय आहे तुमचे विनोद? जाऊ दे, त्याला घाबरव, जाऊ दे. ए
हिरोईन आहे, हिरोईन. तुम्ही हिरोईन आहात. हिरोईन. अरे तू तरी घाबराव. काय अरे घाबरवता हसतो कशाला हा हसतोय का घाबरवतोय ना अरे तो एक जेवणवाला आहे, त्याला नाही येत घाबरवता, तुला घाबरता येत ना, मग घाबर ना तू तरी. हा ते एकदा सांगा ना परत सांगा एकदा ए घाबरव रे. हा असं घाबरवणार असेल तर मला नाही येत घाबरता. तिला राहू दे, तिच्यात बाय डिफॉल्ट प्रॉब्लेम आहे. हिला टकलं करा. नाही करा. नाही नाही प्लीज नको, मला कोणीतरी वाचवा, कोणीतरी वाचवा मला. आता माझ्यात पावर आले टकलो हेवान. याला गोळ्या घाला, त्या बाजूला जा कोपऱ्यात, तिकडे उभा राहा तुझ्या जागेवर. घ्या रे बंदूक, घ्या, काढा, घाला याला गोळ्या. हे बघ इकडे आहे गोळी, ही बघ. हा मस्त. ही बघ, ही बघ, एक इकडे, ही बघ. हा ही बघ, ही बघ, ही बघ, ही पण घे. हा मस्त. असं काय लागतं ते शेवटचे 3 डास होते. टकलो हैवान, आता तू गेलास. काय या गोष्टी दाखवल्यावर घाबरतं काय. डोळे बंद कर, डोळे बंद कर. भाऊ हा बघ फोटो काढतो, काळा कॅमेरा. भाऊ मार, बघू नको. भाऊ कुठे गेला? हे टकलो हैवान. बघू नको, डोळे बंद कर, डोळे बंद कर. चिकटपट्टी बघ रे काळी. बघ. नाही बघणार. भाऊ मी नाही बघणार. भाऊ कंगवा बघ रे काळा. नाही बघणार. भाऊ मार, बघ. मार. अरे भाऊ केस फार विस्कटलेत, जरा विंचरून घेतोस का. हो रे, अरे आता गेला. आता तुमचं काय रे. हा? अरे अरे पळा, याच्या भरोसा नका राहू. अरे धरा, धरा. तर खूप छान आहे की आजचा हा माहोल बनलेला आहे. पण पुढच्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं चिन्मय मांडलेकर यांना निघायचं आहे, म्हणून मी आत्तापुरती त्यांना इथून रजा देतोय. जोरदार टाळ्या चिन्मय मांडलेकर यांच्यासाठी. वैभव मांगले यांनाही पुढच्या चित्रीकरणाच्या निमित्तानं निघायचं आहे, कारण सिरियलला आपण पाहतोय खूप छान चालली आहे, दररोज चाललेली आहे सिरियलसाठी. खूप साऱ्या आणि याच चॅनलवर चाललेली आहे. थँक्यू सो मच, तुम्ही आलात. आम्ही तुमची वाट बघू, आपण परत भेटू. थँक्यू. तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे संगीत संशय कल्लोळ या नाटकाचे तरुण तडफदार दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी. निपुण, तुमचं स्वागत. आणि मी असं ऐकलंय फोर्ब्स हे जागतिक दर्जाचं जे मॅगझिन आहे, त्या मॅगझिनने एक सर्वे केला होता आणि त्यामध्ये 30 वर्षाच्या आतले संपूर्ण आशियातले जे उल्लेखनीय कामगिरी करणारे त्यांच्या क्षेत्रातले तरुण आहेत, त्यांची 30 लोकांची यादी जाहीर केली आणि त्यामध्ये तुमचं नाव आहे. संगीत नाटक तुम्ही घेऊन आलाय रसिक प्रेक्षकांच्या भेटीला, काय सांगाल? प्रशांत दामले, राहुल देशपांडे असे आपसूक एका नाटकात मिळत आहेत. म्हणजे असं पॅकेज असं कोणीतरी प्रेझेंट करते आणि घेणारच काय गिफ्ट हवंय, गिफ्ट हवंय असं केल्यासारखं होतं. जे नाही काय काही म्हणायचं कारणच नव्हतं. ते केलं आणि आता ते त्याचे खूप चांगले चाललेत प्रयोग. हा माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव आहे. वा वा. आणि आता आपण पाहणार आहोत संगीत संशय कल्लोळ या नाटकातला एक प्रसंग. डोळे जुळले, नाक जुळलं, वर्ण जुळला, हसतो. परनार विषाचा प्याला तू लागू नको दादा. वैशाख, हा कोण रे आमच्याकडे बघतो, नाचतो, गुणगुणतो, पुन्हा पाहतो, पुन्हा नाचतो. कोणीतरी वेडाय झालं. या अशा वेडांना रस्त्याने फिरू देतात ना, हे काही चांगलं नाही. चला निघूया आपण. महाराज मला सांगा, यंदा काही बंड बिंड काही होण्याचा संभव आहे का हो? बंड बंड छे हो,
वैशाखारे कोणी बंडखोर दिसतायत. मग अशी मला खड्याचीच किंमत विचारत होते. चल चल आपण जाऊया. थांबा. नाही काय झालंय माझ्या हातात जी तसबीर आहे या तसबिरीतला जो इसम आहे ह्या इसमेचा आणि आपला चेहरा बऱ्यापैकी जुळतोय. फक्त ही बाजू बघायची राहिली आहे. अहो छे हो, मला बिलकुल फुरसत नाही, मला जायचंय, मला जाऊ दे. असं करू नका, मी तुमच्या पाया पडतो. का? हे बघा हा इसम बघा आणि हा इसम बघा. फक्त मला ही बाजू एकदा नीट अरे मी हिला दिलेल्या तसबिरी सारखी दिसते. काय झालं? अहो जरा पाहून देतो. काय? नाही ती तसबीर तुमच्या हातातूनच बघतो. नाही अहो कुठले तरी असे रेघोटे मारले तर त्यात काय अहो, बघायचं. एकदा बाहेर काढा ना, एकदा दाखवून, एकदा बघून देतो ना. असं तरी लागत अहो, दाखवलात का? आम्ही काय खाणार का तुमची तसबीर? एवढं काय आवडलं झालं. एका तसबिरीसाठी काय एवढं? अरे उंच आहेत माझ्यापेक्षा म्हणून काय उंच आवाजात तोडाल काय. नाही दाखवणार. अहो, असं काय करताय? नाही अहो, दाखवणार. महाराज, अशी गोष्ट आहे, हो. अहो, असं नका महाशय करू. महाशय, अहो एका तसबिरीसाठी काय एवढं भांडताय? करहा करी धरिला शुभांगी, करहा करी धरिला शुभांगी, करहा करी धरिला, करहा करी धरिला शुभांगी. सुदिनी रमाकांता समोरी, सुदिनी रमाकांता समोरी, करहा करी धरिला शुभांगी, करहा करी धरिला. अरे बापरे काय ग काय काय अरे अगं अरे 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 हळूहळू बस 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 बस. बरं तर बरं मी होतो, नाहीतर कपाळ मोक्षच झाला असता. काय होतंय तुला? अगं बाई, अगे हे बसून काय करतायत? अगो बाई, तो त्यांच्या खांद्यावर हात कुणाचा? काय बाई, हे पुरुष निलाजरे तरी घर दिवसा वाटेवर घरासमोर. अगं काय ग काय घाम मारायचा का काय? हा देवा, हे पाण्यापेक्षा मला आंधळी का नाही केलीस? बिछाण्यात झोपताना कधी माझे पाय उघडे पडले तर ते सुद्धा कधी दुलईनं झाकले नाहीत. आणि या सटवीचा घाम पुसायला, तिचं ओझं अंगावर घ्यायला लाज नाही वाटत? अगं ठीकच आहे, घरचीच ते मिठवणी आणि बाहेरचीच ते मिठ्ठा पाणी. काय ग कोण तू काय हवंय तुला? म्हणजे काय नाव काय तुझं? कुठे राहतेस? माझं घर ते तिकडे मंगळवाड्यात. हा मी मघा नायकिणीची मुलगी रेवती. असं होय. बर अहो, आज सोमवार म्हणून सकाळीच अंग धुतलं, कार्तिक नाथाला गेले, दर्शन घेतलं आणि परतत होते. हो, बर बर. त्यात आज हे सकाळचं ऊन दुपार सारखंच पडलंय नाही का? अचानक भोवळच आली. हो ना. पण आपण जवळ होतात म्हणून बरं झालं. हा, अशा प्रसंगी मी असतोच असतो. आता येणार आहे पुढच्या नाटकाकडे. नाटकाचं नाव आहे आषाढ बार. आणि त्या निमित्तानं आपल्याकडे यातले हे सगळे तरुण कलाकार आलेले आहेत, तरुणी आलेले आहेत. प्रसाद, तुला विचारायचंय काय आहे नक्की नाटक? जे कुणी प्यायलेले असतील तर त्यांची झिंग उतरवेल ह्याची हमखास गॅरंटी असलेलं नाटक म्हणजे आषाढ बार. अच्छा. आणि मुळात एक्सपेरिमेंटल नाटक म्हणजे काहीतरी जडच असलं पाहिजे, प्रायोगिक नाटक हे जडच असलं पाहिजे, ही व्याख्या कदाचित चंदू सरांनी बदलली असं मला वाटतं. एक अवघड नाटक, एक अत्यंत अवघड भाषा असलेलं, एक वेगळी शैली मकरंद साठेंची जी आहे, ज्यांनी मकरंद साठेंना वाचलं त्यांना तर नक्कीच कल्पना असेल त्याची, ती वेगळी शैली, पण तरीही आमच्यासारख्या कलावंतांकडनं अत्यंत सोप्या पद्धतीने ती उलगडून सगळ्यांना कळेल असं नाटक म्हणजे आषाढ बार आहे. वा. सुव्रतकडे आता येणार आहेत. नाटकात काय भूमिका आहे? नाटकात माझी या नाटकात 4 विविध काळात असलेले नाटककार एकत्र बसून दारू पितात अशी या नाटकाची मांडणी आहे. त्यातल्या सगळ्यात तरुण नाटककार म्हणजे आजच्या काळात लिहिणारा लेखक दिग्दर्शक अशी माझी भूमिका आहे. वा वा. आता येणार आहे आशिष तुमच्याकडे. नाटकाबद्दल तर विचारायचंच आहे, पण त्यांची एक वेगळी ओळख मी अशी ऐकलेली आहे, ते सगळ्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही बॉलिवूडच्या कलाकारांना सध्या ट्रेनिंग देताय. हो, म्हणजे मी ऐकलंय ते बरोबर असावं कदाचित की हो, अगदी नरगिस बरोबर. फाखरी किंवा नरगिस फाखरी, इम्रान हाशमी, इम्रान प्राची हाशमी. देसाई, वा. गौतम गुलाटी, करणवीर शर्मा, मनजोत सिंग, परत आता गुरमीत चौधरी, या सगळ्या लोकांना, लारा दत्ता, कुणाल राय वा, 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 कपूर. वा. मी आता अझर नुकताच सिनेमा येतोय 13 मेला प्रदर्शित होतोय, सगळ्यांनी बघावाच अशी माझी विनंती आहे. नाटकातल्या भूमिकेबद्दल विचारायचं आहे. मी जसे विविध काळातले लेखक या नाटकात आहेत, तर मी कवी कुलगुरू कालिदासाची भूमिका करतोय. आणि मी यात 4 वेगवेगळ्या भूमिका करतोय. मुळात तसं 3 भूमिका वेगवेगळ्या करतोय. कवी कुलगुरू कालिदास, परत मोहन राकेशांच्या नाटकातला आषाढ का एक दिन मधला कालिदास, आणि कालिदासांनी जे शाकुंतल नाटक लिहिलंय
त्यातलं दुष्यंत हे पात्र मी या नाटकात वठवतोय. असे 3 पात्र मी करतोय मुळात. अभिनेत्री पूर्वी भावेकडे मला यायचंय, तुझ्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचंय. जसं की यांनी सांगितलं 4 महत्त्वाचे लेखक आहेत, त्यातला सुव्रत हा आजच्या काळातला एक अतिशय इंटेन्स आणि अतिशय इंटेलिजंट असा लेखक आहे आणि त्याच्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडालेली आणि त्याच्याशी लग्न करणारी खूप श्रीमंत घरातनं आलेली, पण तो मात्र मूळचा अत्यंत बेताच्या परिस्थितीतला असा लेखक आहे. त्यामुळे आपल्या सर्व ताकदीनिशी म्हणजे अगदी आपली सगळी संपत्ती ओवाळून टाकून सुद्धा त्याच्यावरती प्रेम करणारी अशी ही मुलगी आहे. वा. कल्याणीमुळे तुमच्याकडे येणार आहे, तुमची भूमिका काय आहे हे जाणून घ्यायचं. ह्या नाटकामध्ये मोहन राकेश, शूद्रक, कवी कुलगुरू कालिदास आणि आत्ताचा एक लेखक दिग्दर्शक सिद्धार्थ असे 4 जण आहेत. त्यातील कालिदासाच्या आयुष्यात खरोखर असलेली मल्लिका नावाची त्याची प्रेयसी आणि मोहन राकेशांचं जे नाटक आहे आषाढ का एक दिन, त्यामध्ये या दोघांच्या आयुष्यातले जे प्रसंग आहेत तर ती मल्लिका मी याच्यात साकारते, प्लस शाकुंतलमधली एक सखीसुद्धा आहे. आणि ह्यातली मजा म्हणजे अशी की ती कालिदासाची प्रेरणा होती. तिथे असताना तो तिच्याबरोबर संवाद करत तिच्याबरोबर जेव्हा संपूर्ण पर्वतरांगांवर इकडे तिकडे फिरायचा तेव्हा त्यांनी लिहिलेली ती नाटकं आहेत, ती ही मल्लिका आहे. वा. प्रज्ञाजी, तुमच्या भूमिकेबद्दल जाणून घेऊयात. मी यात नटीची भूमिका करते आणि खरं नाटक सुरूच होतं, सूत्रधार जो प्रसाद करतोय आणि माझ्यापासनं, आणि यात मी 4 भूमिका करते. नटी मधली शकुंतला, अंबिका म्हणजे मल्लिकाची आई हिंदीतनं, आणि अजून वेट्रेस निवेदिता आणि निवेदिता अजून एक म्हणजे जो सूरजच्या नाटकातली एक नायिका म्हणजे तर फॉर मी इट इज अ लाईफ टाईम रोल मी आत्तापर्यंत जो केला आणि मी खूप आभारी आहे त्यांची, अँड थँक्यू व्हेरी मच. वा. या नाटकाचं दिग्दर्शन सुद्धा चंद्रकांत कुलकर्णी यांनीच केलंय, त्याबद्दल काय सांगाल सर? मकरंद साठेचं हे नाटक आहे, खूप महत्त्वाचा, ज्याला असं म्हणतो आपण की नाट्य अभ्यासक असा हा लेखक आहे. 4 वेगवेगळ्या काळातले लेखक तो एकत्र आणतोय, अशा ठिकाणी आणतोय की जिथे नाटककारांचा नेहमी 4था अंक किंवा नाटकवाल्यांचा 4था अंक घडतो, तिथे अशा एका अपरिहार्य सिच्युएशनमध्ये तो अडकवतो. ते खूप इंटरेस्टिंग पद्धतीने त्यांनी ते केलं आहे. वा. आणि आता आपण पाहूयात आषाढ बार या नाटकातला एक प्रसंग. शाकुंतल अशा पात्रांची प्रणय कथा ज्यांना नंतर दुःख भोगावी लागली. सम्राट दुष्यंत. ओ, तर ही ती कण्वांची मुलगी शकुंतला. खरंच या सुकोमल मुलीला आश्रमात अशा कामाला लावून कण्वांनी फार बुद्धीचं तेज दाखवलं असं नाही म्हणता येणार. नैसर्गिक दृष्ट्या सुंदर असणारे शरीर तापसी साधनेला लागावं असं त्यांना वाटणं हे निस्संदेह एखाद्या निळ्या कमळाच्या पाकळ्यांमधून धोत्र्याच्या फुलाची निर्मिती करण्याची इच्छा बाळगण्यासारखं आहे. हेच ते शाकुंतल ना? नाही, अभिज्ञान शाकुंतल. अहो तेच होते. अरे यांच्या शाकुंतलचं नाही काय, अभिज्ञान शाकुंतलचं एक मराठीतलं ॲव्हरेज भाषांतर होतं आमच्या घरी मी लहान असताना. तर त्यातली ही पहिली 20-25 पानं मी पुन्हा पुन्हा वाचायचो. हो, पुन्हा पुन्हा तेवढीच का? त्या पुस्तकात तुम्हाला सांगतो, असं साईडच्या पानावर एक इलस्ट्रेशन होतं, असं दुष्यंताचा ओव्हर द शोल्डर शॉट असावं तसं. तर ते सगळं पाहून वाचून मी वयात आलो. कवी कुलगुरू कालिदासांशी ओळख व्हावी ती अशी. ही खरी योग्य दाद आहे हो तुमच्या नाटकाला. नाही मित्रा सिद्धार्थ आहे बघ, तुझी नाटकं कशी आहेत मला माहिती नाही, पण यांचं अगदी सुयोग्य मूल्यमापन केलेलं आहे. नाही हो काय तुम्ही यांचं मृच्छकटिक नाही वाचलंच वाटतं. अरे त्यात तर वसंत सेना नामक गणिकाच आहे, आणि त्या चारू दत्त आणि वसंत सेना पावसात एकमेकांना मिठीच मारतात. नुसत्या शाब्दिक शृंगार वर्णनांचा भोंदूपणा मी कधीच केला नाही, आणि तसा तो करणारी पात्र म्हणजे आचार्य, राजे, ऋषी, कन्या ही असली पात्रच माझ्या नाटकात कधी नसत. ही असली पात्र घ्यायची, मग नाट्यशास्त्राच्या संकेतानुसार त्यांना चांगलं चांगलं वागणारी दाखवत बसायचं. अरे मूळ महाभारतात सुद्धा दुष्यंत जेव्हा नंतर दिवस गेलेल्या शकुंतलेला ओळख देत नाही तेव्हा सरळ तो खोटा बोलतो असं दाखवलेलं आहे. आणि तुझ्या नाटकात काय? माझ्या नाटकात काय काय? तुझा दुष्यंत नायक, तो खोटं कसं बोलेल?
मग त्यावर सारवा करण्यासाठी दुष्यंतालाच विस्मृतीचा शाप मिळालेला असतो असलं थोतांड घुसळलं जातं. बरेच प्रेक्षक बसलेले असतात, काही प्रेक्षक लकी असतात ज्यांच्याशी आम्ही संवाद साधतो. तर आज इथे एक कपल बसलेला आहे. नमस्कार. नमस्कार. आणि त्यांच्याशी मला गप्पा मारायच्या आहेत कारण ते चला हवा येऊदेचे खूप मोठे फॅन आहेत आणि बऱ्याच वेळेला त्यांनी इथे येण्याचा प्रयत्न केला पण आज त्यांना संधी मिळालेली आहे. कसं वाटतं इकडे येऊन? नाव तुमचं? मीनाक्षी सुनील गायकवाड. मीनाक्षी वहिनी. आणि यजमानांचीही ओळख करून द्या. माझे मिस्टर सुनील हनुमंत गायकवाड. वा वा, मला एक कॉम्प्लिमेंट द्यायची. तुमचे मिस्टर फार हँडसम आहेत बुवा. हो, पण माझी एक तक्रार आहे त्यांच्याविषयी. ते दाढी करत नाही. काय? दाढी करायला मागत नाही ते. का हो असं का? ब्लेड लागतं म्हणून करत नाही. जेन्युइन त्यांची तक्रार आहे की ब्लेड लागू शकतं दाढी करताना. बरं, तुमचा आवडता हिरो कुठला वहिनी? आमिर खान. का? त्याला दाढी नाहीये ना. बर, समजा जर हे आमिर खान दिसावेत असं वाटत असेल तुम्हाला तर यांनी दाढी केली पाहिजे, बरोबर आहे? हो. म्हणूनच जिलेट तर्फे तुम्हाला आम्ही देणार आहे एक गिफ्ट हॅम्पर. वरती या. ते म्हणाले की दाढी करताना भीती वाटते आपल्याला की ब्लेड लागेल की काय, म्हणूनच जिलेटनं हा खास आविष्कार केलेला आहे, जिलेट गार्ड. आता करा सुरक्षित दाढी न कापता. आणि हे क्रीम सुद्धा आहे, जिलेट शेविंग क्रीम. बरं, असं नाही सोडणार तुम्हाला. आता समजा हे आमिर खान झाले, पुढच्या वेळेला आमिर खान बनून याल ना? हो, जरूर येईल. बरं, हे जर आमिर खान झाले समजा तर काय उखाणा घ्याल? चला हवा येऊ द्याचा मंच आहे महान. वा. सुनील रावांचं नाव घेते, तेच माझे सलमान खान. आत्ता आमिर खान म्हणालात ना? आत्ता आमिर खान म्हणाला ना? सलमानला पण दाढी नाहीये ना. वा वा, याचा अर्थ लवकर दाढी करा तुम्ही. एवढंच यातनं संदेश द्यायचा आहे आम्हाला. थँक्यू वहिनी आणि थँक्यू सर, तुम्ही आलात. आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे नाटक आषाढ बारचे निर्माते आणि आविष्कार या संस्थेचे सर्वेसर्वा असणारे निर्माते अरुण काकडे यांना. तर आज या मंचाचं भाग्य आहे की अशा एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तीला आम्ही या मंचावरती आमंत्रित केलेलं आहे, ज्यांनी आपलं आयुष्य प्रायोगिक रंगभूमीसाठी व्यतीत केलेलं आहे, बहाल केलेलं आहे आणि आविष्कार या संस्थेतून अनेक दिग्गज घडलेले आहेत. काय सांगाल या सगळ्या प्रवासाबद्दल? पहिल्यांदा मी झी मराठीचे आणि आपल्या युनिटचे मनापासून आभार मानतो, कारण आज पहिल्यांदाच या मंचावरती प्रायोगिक नाटकाला तुम्ही उजळून टाकलेला आहे. जवळजवळ 46 वर्ष एकमेव संस्था महाराष्ट्रातली आहे, इतक्या सातत्यानं काम करते आहे. 6 दशकाहून अधिक मी रंगभूमीवरती नाट्य निर्माण करतो आहे. 3 संस्था झाल्या, रंगायन आहे, आविष्कार आहे आणि या 6 दशकाच्या वर जे कार्य केलेलं आहे ते मराठी रंगभूमीच्या इतिहासात कोणीही केलेलं नाही. हे म्हणजे मी त्रयस्थपणे सांगतोय. काकांविषयी काकांनी बोलू नये, आपणच बोलावं की काकांना असा खूप प्रयत्न आम्हीच लोकांनी केला. अगदी दीपक राजाध्यक्ष असेल, आपला रवी असेल किंवा मामा असेल प्रदीप मुळे, की तुम्ही येऊ नका, आता तुम्ही थांबा, आम्ही करतो, तुमच्या पुढची जी पिढी असेल ती करतो. नंतर हळूहळू आमच्या लक्षात आलं की हा माणूस घरी बसून काहीच करू शकणार नाही. हा आमच्याबरोबर असेल तर तो खऱ्या अर्थाने जिवंत माणूस. वा वा. खऱ्या अर्थाने तो रंगभूमीचा प्रवासी आहे आणि त्याला त्याच्यापासून थांबवायचं नाही आहे. वा वा, थँक्यू सर. आणि आता या मंचावरती आपण आमंत्रित करूयात नाटक मग्न तळ्याकाठी अर्थात वाडा चिरेबंदी भाग 2 चे निर्माते श्रीपाद पद्माकर यांना. श्रीपाद सर, मनापासून स्वागत. धन्यवाद. दुसरा भाग वाडा चिरेबंदीचा तुम्ही घेऊन येता सगळ्यांच्या समोर, कसा आहे अनुभव? अनुभव खूप छान आहे. जिगीषा आणि अष्टविनायक या आमच्या संस्थेला जरा हुरूप येऊन आम्ही दुसऱ्या भागाचं सुद्धा धनुष्य उचललेलं आहे आणि 14 मे येत्या यशवंत नाट्य मंदिर येथे दुपारी 4 वाजता याचा शुभारंभ करतोय. वा वा. यस.
पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार आणि सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आपण भेटूयात पुन्हा याच मंचावरती पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जिलेट मार्क 3 प्रस्तुत चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा, को पॉवर्ड बाय निर्मल क्लिअर कोकोनट हेअर ऑइल आणि गोदरेज सिंथॉल डिओस्टिक, स्पेशल पार्टनर पॉलिकॅप.